प्रेक्षकांनो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आज आहोत पाबळ या ठिकाणी. पाबळ हे गाव शिरूर तालुक्यातील. लोकसभेला या गावामध्ये कोणाची हवा, खासदार कोण हवा? बाबा नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? पाबळ. पाबळ. कोणाची हवा, कोल्हे आढळराव की बंदल? कोले कोले कोल्हेंची हवा. बाबा कोणाची हवा? कोल्हे साहेबांची हवा. का बरं कोल्हेच का? पहिली आमच्याकडे कामच नाही केली. पहिली कोल्हेने आमचं गाडं लगेच चालू केलं. एका बैलगाडी चालू केली. आढळरावांनी काय केलं नाही? काय केले? निधी दिली असेल, निधी दिली असेल, पण हे महत्वाचं होतं आमच्या लोकांना, ते त्यांनी केलं. काय तुम्हाला काय वाटतं? कोल्हे काय त्याचं कारण? कोल्हे माणूस शरद पवारचा माणूस आहे, जो पवार साहेबांचा. आणि ऐका ना, दुसरा विषय हा फुटलाय, फुटले विषय जाऊ द्या, पण आम्ही कोल्ह्यांच्या मागे. बाबा काय? कोल्हे एवढ्या वयात पवार साहेब लढतोय, कोणा करता लढतोय? नक्कीच पवार साहेब या वयामध्ये लढतायत. कोणासाठी लढतायत? त्यामुळे लोकांना असं वाटतंय की बाबा इकडे अमोल कोल्हेंबद्दल लोकांना सहानुभूती. आपल्या सोबत एक मावशी आहेत, आपण जरा मावशींची गप्पा मारू. मावशी, लोकसभेच्या निवडणुका लागल्यात. आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती? आम्हाला नाही बाबा माहिती का. अमोल कोल्हे. आम्हाला समजत नाही काय ते. पण आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, खासदार कोल्हे पाहिजे, आढळराव की मग बांदल? ते मला नाही माहिती बाबा. अच्छा, आजींना माहित नाही. आपण जरा हे दुसऱ्या ताईंना विचारायचा प्रयत्न करूया. ताईंना कदाचित माहित नसेल. मावशी नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, कोण पाहिजे खासदार, आढळराव, कोल्हे की बांदल? कोणी असलं तरी काय उपयोगीच आहे आमच्या. आता का बरं एवढे नाराज का? मग आता कोणी असलं तरी काय, कोणी आलं तरी आम्हाला सारखीच नाही का. कोण येणं अपेक्षित आहे? कोणी आढळराव असं नाही तर कोणी असं. कोणी असो. मावशी, कोण खासदार पाहिजे, आढळराव, कोल्हे की बांदल? आम्हाला काय कोणी पाहिजे? अजून काही बोलत नाही. आपल्या सोबत एक मित्र आहेत, जरा मित्रांना विचारायचा प्रयत्न करूया. काय तुम्ही सांगाल, या मतदारसंघात कोणाची हवा, खासदार कोण हवा? शिवाजी आढळराव, मंगलदास बांदल की अमोल कोल्हे? मंगलदास बांदल. मंगलदास बांदल. का बरं मंगलदास बांदल? ते चांगले कार्यकर्ते ते. चांगले. शिवाजीराव आढळराव ते बी आहेत चांगले, पण आम्हाला मंगलदास बांदल पाहिजेत. अच्छा, मंगलदास बांदल पाहिजे. ताई नमस्कार. कुठलं गाव? पाबळ. पाबळ. काय या मतदारसंघात, या गावात कोणाची हवा, आढळराव, कोल्हे की बांदल? आता बाया माणसं गाव राहणार ते असत बाया. खासदार कोणी माहितीये का? नाही ना, खासदार कोणी माहित नाही. ठीक आहे, आपण जरा दुसऱ्या मावशींना विचारूया. मावशी नमस्कार. खासदार कोण आहे? खासदार अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आता आढळराव, बांदल आणि आढळ अशी कोल्हे तिरंगी सामना होणार आहे. कोण खासदार पाहिजे? अरे बापरे, आता तिघापैकी कोण? आता एवढं नाही मला सांगता येणार नाही. आपल्यासोबत दुसरे एक दादा आहेत, खोबरे विकणारे आहेत. दादा, या विभागाचे खासदार कोण आहेत? आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हे पाहिजे. अच्छा, अमोल कोल्हेंच्या नावांना पसंती मिळते. शिवाजीराव आढळराव यांच्याही नावाला पसंती मिळते. काही लोक म्हणतात मंगलदास बांदल पाहिजे. आपण इतर मंडळींना काय वाटतंय? दादा नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण? अच्छा, तुम्ही बोलत नाही. चला आपण दुसऱ्यांना विचारूया. आपण मावशींना विचारू. मावशी नमस्कार. कुठलं गाव? लोणी. लोणी. आपल्या विभागाचे खासदार कोण? अच्छा, का हो? मला नाही सांगते. अच्छा, तुम्हाला सांगता येत नाही. मावशी नाराज दिसत आहेत. आता दुसरे आपल्या दादा नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आता खासदार कोण पाहिजे, आढळराव, कोल्हे की बांदल? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे पाहिजेत. दादा नमस्कार. बाबा काय शेतामध्ये माल? काय आता रोज आला, पाऊस पाणी नाही. देशाचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी. मोदी. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, माहितीये का? आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. इकडे आलते का कधी या मतदारसंघात? आलेले आहेत. आता खासदार कोण पाहिजे, कोल्हे, आढळराव की बांदल? येत पाहिजे आम्हाला. कोण पाहिजे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे पाहिजे. आपण पाहतोय काही लोकांची पसंती ही विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना मिळते. आपण जरा दुसऱ्या एका दादांशी बोलूया. दादा नमस्कार. कुठलं गाव? खैरेनगर. खैरेनगर. कुठलं गाव? खैरेनगर. खैरेनगर. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत, काय कानावर आहे? कानावर आहे. कोण आहेत खासदार? खासदार कोल्हे. खासदार कोल्हे पाहिजे परत. आढळराव बांदल नको? काहीच नको. नको बांदल आणि आढळराव नको. हा बोला. पक्ष म्हणून आम्ही म्हणतो.
ह्या पक्षातून त्या पक्षात जाणं, त्या पक्षातून ह्या पक्षात येणं ते बरं नाही. एकनिष्ठ राहणं त्याला महत्व. अमोल कोल्हे. बस. धन्यवाद. तुमचं काय म्हणणे? अमोल कोल्हे. जर आपण बाबांशी बोलूया. बाबा नमस्कार. कुठलं गाव? काढून नसे. लोकसभेच्या निवडणुका आहेत. कोण खासदार पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? हो बांधल हे गाव. बांदल पाहिजे. दादांची पसंती बांदल यांना आहे. पाहूया अजून इतर लोकांना काय वाटतंय. वेगवेगळ्या प्रत्येकाची मतं असू शकतात. आता आपण दादांशी जरा बोलूया. दादा नमस्कार. कुठलं गाव? हेच गाव आहे बाबर. तर लोकसभेच्या निवडणुका आहेत. कोण खासदार हवा? आढळराव, कोल्हे की बांदल? ते काय नको आहेत ते काय नकोय? पाणीच नाही. पाबळला पाणीच नाही. हा यांच्यात पाणी राहिलं नाही. आता पाबळकर दाखवतील त्यांना पाणी. विद्यमान खासदारकडे आलते का? ते काय पैसे खाऊ सगळे. कुठल्याच याच्यात त्यांनी उद्घाटन केले. आढळरावनी कुठलं पद नसताना कुठून करणार तो? काम कुठून करणार? निवडून यायचं 500 रुपयाला विकत येतात मत. कुत्र घेतलं तर 5,000 रुपयाला आहे. शेळी घेतली तर 30,000 रुपयाला आहे. बैल घेतला तर 2 लाखाच्या वर आहे. आणि माणसाचं मत 500 रुपयाला आहे म्हणून हे विकत घेतात. सगळे भंगार आहेत. तिघापैकी कोणीच नको? नाही कुणी नाही. एकही चांगला नाही. एकही चांगलं नाही असं म्हणतात. आपल्यासोबत एक ताई आहे. तर आपण ताईंशी बोलूया. ताई नमस्कार. तर लोकसभेच्या निवडणुका आहेत. कोण खासदार पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? आता ते मी काही सांगू शकत नाहीये. विद्यमान खासदार कोण आहेत? खासदार कोण माहित नाही. ठीक आहे, नसेल माहिती आपण दादांना विचारूया. दादा आपल्या विभागाचे खासदार कोण? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? तिघांपैकी एक नको. की एकही नको? काय त्याचं कारण? इथं दुष्काळग्रस्त आहे ना. पाण्यासाठी यांनी एकाकडे पण काय काम केलं नाही. पाण्यासाठी काही केलं नाही. केलं. पण मागे एकदा उद्घाटन झालं नाही एका कार्यक्रमाचं. किती होतं उद्घाटनापुरते येतात. परत काय नव्हतं. पाण्याचा प्रश्न सुटला नाही. नाही सुटला नाही. मग आता मतदान कोणाला करणार? नोटा. बघा दादांनी एक पर्याय सांगितलेला आहे. आपण इतरही लोकांना विचारण्याचा प्रयत्न करूया. शेवटी प्रत्येक जण आपापलं मत मांडत असतो. मांडलेल्या मताप्रमाणेच काय होईल असं नाही. आपण जर आजींशी बोलूया. आजी कुठलं गाव? पाबळ. लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत माहितीये का? कोण आहे आपल्या विभागाचे खासदार? खासदारचे नाव नाही माहिती पण हाय गावचे ते. मग आता आढळराव, कोल्हे आणि बांदल हे 3 उमेदवार असू शकतात. कोणाला पाठिंबा? कोणाला आता आमच्या घरचे लोक कोणाला देतात काय माहिती आपल्याला. काय खासदार कोण पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? बांधल नाही. कोल्हे. कोल्हे पाहिजेत. कोल्हेंना पसंती. आजी नमस्कार. खासदार कोण पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? काय सांगायचं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? आम्ही इथलेच आहे. कोण पाहिजे पाबळ. खासदार? कोण पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? आता खर्च म्हणा. आजी काही बोलत नाही. अच्छा काय म्हणाले? कोल्हे. अच्छा कोल्हे. ओके धन्यवाद. आपल्यासोबत दुसरे ताई आहेत. मावशी नमस्कार. लोकसभेच्या निवडणुका लागल्या ते माहिती का? अच्छा तुम्ही का बोलत नाही? तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. बोलता नाहीत. अच्छा बोलते ते खरं. मावशी लोकसभेच्या निवडणुका लागल्यात. खासदार कोणी माहिती आहे? मला काय येते सांग. आजींना काय सांगता येत ना. आजी काही बोलत नाही. आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत. दादा नमस्कार. काय नाव? इंग्लिश शिवाजी विमलजी. कुठलं गाव? पाबळ. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. खासदार कोण पाहिजे? खासदार अमोल कोल्हे. अमोल कोल्हेच पाहिजे. आढळराव, बांदल का नको? करायचं आता काय ते आहे ते सर्व लोकांना आहे ते आहे. कोल्ह्यांच्या नावाला पसंती जास्त मिळते. आपण जरा मावशींशी बोलूया. मावशी नमस्कार. आपले खासदार कोण आहेत? आमचे खासदार आपल्या विभागाचे, शिरूर विभागाचे माहित नाही? नाही माहित. अमोल कोल्हे. आता कोल्हे, शिवाजी आढळराव आणि बांदल असा तिरंगी सामना होणार आहे. कोण खासदार पाहिजे? हे ना अमोल कोल्हे आपले. अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंच्या नावाला पसंती आहे. आपण जरा ताईंना विचारूया. ताई नमस्कार. काय नाव? पूजा बघते. कुठलं गाव? पाबळ. आता लोकसभेच्या निवडणुका पुढे आहेत. खासदार कोण पाहिजे? बांदल, आढळराव की कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंच्या नावाला पसंती मिळते. मावशी काय खासदार कोण पाहिजे? कोल्हेच पाहिजेत. कोल्हेच पाहिजेत. आता आजींना काय वाटतं विचारूया. आजी नमस्कार. कुठलं गाव? फिटेवाडी. लोकसभेच्या निवडणुका आहेत माहितीत का? बर कधी? आता निवडणुका आहेत लोकसभेच्या.
विद्यमान खासदार कोण माहिती का? नाही ना माहित. अमोल कोल्हे. आता कोल्हे, आढळराव, मंगल बांदल असे 3 उमेदवार असणार आहेत. पुन्हा खासदार कोण पाहिजे? आपल्याला काय कळत नाही. आजींना काही सांगता येत नाही. ठीक आहे, कदाचित माहित नसेल. आपण इतरही लोकांना विचारण्याचा प्रयत्न करूया. आपण या दादांना विचारूया. साहेब नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. कोण खासदार हवा? खासदार एकच, शिवाजीदादा आढळराव पाटील. शिवाजीराव आढळराव. का बरं? विद्यमान खासदारांवर नाराज का? विद्यमान खासदार कोण आहेत हेच आम्हाला माहिती नाही. आता 5 वर्ष झाले. या 5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये कमीत कमी 5 वेळा तरी खासदार दिसायला पाहिजे होते, पण फक्त इलेक्शनच्या प्रचाराच्या दिवशी दिसले. आणि आता तो कुठला बोंबाबोंब मोर्चा होता, त्या आक्रोश मोर्चा काय बोंबाबोंब म्हणायला लागल, त्या आक्रोश मोर्चालाच दिसले. त्याच्यापर्यंत त्यांना आतापर्यंत शेतकरी आठवले नव्हते. ही फार दुःखांकित गोष्ट आहे. पण विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, हिरिरीने बोलले, पोट तिडकीने आवाज उठवला. अहो ते कुठे मांडले? संसदेत मांडले. पण ग्राउंड लेवलला काय? आज शेतकऱ्यांचे किती हाल होत आहेत, काय होत आहेत याची त्यांना कुठली तरी चिरभर तरी हे आहे का? आज आमचं पाबळ आहे, 12 गाव आहे, इथे पाण्याचा इतका मोठा गंभीर प्रश्न आहे. गारपीट झाली, दुष्काळग्रस्त. यांना सांगता येईल का दुष्काळाला किती झळा बसल्या, गारपिटीची किती नुकसान झालं? यांना ते सांगता येईल का? कुठल्याही प्रकारचं यांनी 5 वर्षामध्ये मतदारसंघाकडे लक्ष दिलं नाही. आणि आता मोठा आक्रोश मोर्चा काढताय, शेतकऱ्यांसाठी मोठा कळवळा दाखवताय. हे फक्त त्यांनी नाटकं फक्त टीव्हीवर करावीत. बाकी इथं असं सर्वसामान्यांपुढे त्यांचं काम नाही. हे फक्त जनसामान्यांसाठी आढळराव पाटलांनी जी कामं केली तेच करू शकतात. बाकी दुसरं कोणाचं काम नाही, आयरायचं काम नाहीये. मंगलदास बांदल वंचितकडनं उभे राहणार आहे. तिरंगी सामना होणार आहे. किती होऊ द्या, तिरंगी होऊ द्या, 5 रंगी होऊ द्या, काही फरक पडत नाही. जनतेमधून फक्त शिवाजीदादा आढळराव पाटीलच निवडून येणार. लोकांसाठी काम करणारा नेता म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील. आणि ह्या खासदारांमध्ये 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकाने खासदार ह्या आपले निवडून येतात, कुठली शंका नाही. तुमच्या बाजारामध्ये मी अनेक जणांचा व्हॉइस घेतला. बरेच जण असं म्हणाले की अमोल कोल्हे. तुम्ही मला वाटतं 2रे किंवा 3रे असाल की तुम्ही म्हणाले आढळराव, म्हणजे 15 पैकी. असं मला तर वाटत नाही. आणि ज्यांनी काय असेल, आपल्या बाजारामध्ये आजूबाजूच्या बरेच परिसरातून इथे व्यापारी येतात. मग त्यांना ते माहिती नसेल की बाबा या खासदाराचं काय काम आहे किंवा काय. आज आम्ही लोकांमध्ये वावरतो आणि जेव्हा लोकांच्या समस्या असतात तेव्हा आम्ही खासदारांपर्यंत घेऊन जातो. रात्री 2-2 वाजता सुद्धा खासदार फोन उचलतात, कामं करतात. हा एक मोठं म्हणजे. आपण तुमच्या समोर जरा आजींना विचारूया. आजी, खासदार कोण पाहिजे? शिवाजीराव आढळराव. शिवाजीराव आढळराव. खासदार कोण पाहिजे? दादा. खासदार कोण पाहिजे? दादा. अरे तुमचा ऐकून चमत्कार झाला. तर आपण यांना विचारूया, खासदार कोण पाहिजे? शिवाजी दादा. खासदार कोण पाहिजे? सुप्रिया सुळे. नाही, सुप्रिया सुळे तिकडे बारामती. इकडे अमोल कोल्हे, शिवाजी दादा आणि मंगलदास बांदल असे 3 उमेदवार आहेत. कोण खासदार पाहिजे? कोल्हे, बांदल की आढळराव? आज की परिस्थिति के अनुसार जो चले वही चाहिए. नाही, जरा थोडं स्वच्छ सांगा, स्पष्ट सांगा. आजला जी परिस्थिती त्याच्यावर चालेल तो चाहिए. कोण चालेल? आढळराव, कोल्हे की बांदल? मोदी दिखते आता. मोदी का सपोर्ट जिसको मिलेगा वो. मोदी का सपोर्ट तो शिवाजीराव आढळराव को है. तो वो उस पर देखना चाहिए ना. देखना चाहिए. चला, आपण पाहतोय अनेक जणांची वेगवेगळी मतं येत आहेत. आपण जरा ह्या दादांना विचारूया. दादा नमस्कार. दादा भाजी घेत आहेत. काय या मतदारसंघात कोणाची हवा? मी इथलं गावचं नाही, मी गावचं नाही. चला, आपण ताईंना विचारूया. ताई नमस्कार. लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. खासदार कोण हवा? अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव? खासदार कोण आहे? मला सांगताच यायचं नाही. तर चला, मावशींना सांगता येत नाही असं ते म्हणतायत. बाई, ते मतदान नसेल या मुलीचं बहुधा. आपण इतर लोकांना विचारूया. इथे एक व्यापारी आहेत, यांच्याशी आपण चर्चा करूया. दादा नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? कोल्हे, आढळराव की बांदल? अमोल कोल्हे. अमोल कोल्हेच पाहिजेत. अमोल कोल्हेंच्या नावाला पसंती आहे. दुसरे आपल्या सोबत एक दादा आहे, त्यांचा फोन चालू आहे बहुधा. अच्छा, टेन्शन मध्ये दिसतात काहीतरी. आपण दुसऱ्या बाबांना विचारूया. बाबा नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण? आता पुन्हा खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हेच पाहिजेत. अमोल कोल्हेंच्या नावाला देखील पसंतीमध्ये आपल्यासोबत एक ताई आहेत. आपण या ताईंना विचारूया.
बहुधा ताईंना त्यांची मत मांडण्याची इच्छा दिसते. ताई नमस्कार. नमस्ते. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे आहेत, शिवाजीराव आढळराव आहेत. मग आता कोण खासदार पाहिजे, कोल्हे की आढळराव? दोन्ही पण. नाही, एकच कोणीतरी. तसे दोन्ही पण हवेत आम्हाला. पण निवडून एक येणार ना, कोण योग्य? योग्य आता नाही सांगता ना, दोघांच्या नावाला पसंती आहे. अच्छा, सरपंच. चला आपण सरपंच साहेबांशी बोलू. सरपंच साहेबांशी बोलू. सरपंच साहेबांचं पण आपण मत जाणून घेऊया. हे थोडेसे ताई इथं उभे आहेत. दादा नमस्कार. काय या विभागामध्ये कोणाची हवा, खासदार कोण हवा? हवा सध्या चालू मध्ये राजकारण एवढं बिकट झाले. महायुतीचा खासदार या ठिकाणी उभा आहे. त्यानंतर गेल्या वेळेस ते खासदार या विभागात काही फिरले नाही, त्याच्यामुळे लोक. नाव सांगा नाव. गेल्या वेळेसचे अमोल कोल्हे होते, आता आढळराव या ठिकाणी आहेत. अमोल कोल्हे फिरले नाही. गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी अजिबात रिस्पॉन्स दिला नाही या विभागाला. त्यामुळे जनता थोडी नाराज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता त्यांना निर्णय देईल. मग आता कोण, आढळराव की बांदल? आता वेळ आल्यावर सांगू. अच्छा, वेळ आल्यावर सांगू. दादांनी हातचा राखून ठेवलेला आहे. आपल्यासोबत दुसरे एक दादा आहेत. दादा नमस्कार. काय नाव? रवी रट्टे. कुठलं गाव? दामारे. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, खासदार कोण पाहिजे, आढळराव की कोल्हे? आपल्याला काय एवढं त्याच्यात. चला दादा तुम्ही काय सांगाल? आढळराव. दादांनी नाव सांगून टाकलं, फक्त ओनली आढळराव असं ते म्हणतायत. आता इतर लोकांनाही काय वाटतंय, आपण इतरांची पण मतं जाणून घेऊया. शेवटी मतदार आपलं मत मांडत असतो. आपल्या सोबत इथे एक शेतकरी बाबा आहेत, आपण त्यांना विचारूया. बाबा नमस्कार. कुठलं गाव? इथलंच पाबळ. लोकसभेच्या निवडणुका माहितीये का? कोण आहेत आपले खासदार? बर काय असेल जे असेल तो असेल. बर म्हणजे बाबांना बहुधा हे माहित नसावं. ठीक आहे, शेवटी सगळ्यांनाच माहिती असतं नाही. आपण इतरांना विचारूया. शेवटी प्रत्येक जण आपापलं मत मांडत असतो. मांडलेल्या मताप्रमाणेच कोणी निवडून येईल असं नाही. आणि इथं लसूण विकणारे बाबा आहेत. इथे एक गिराईक आहे, आपण मावशींना विचारूया. मावशी, खासदार कोण आहेत आपले? नाही सांगता यायचं. सांगता नाही यायचं. बाबा आपल्या विभागाचे खासदार कोण? नाही सांगते. बाबांना पण सांगता यायचं नाही. ठीक आहे, तर खासदार तुम्हाला माहित नाही. तुमचं गाव कुठलं? तळेगाव. अच्छा, तळेगाव. ठीक आहे, बाबांना कदाचित माहित नसेल, त्याचं कारण वेगवेगळं असू शकतं. आपण इतरांना विचारूया, खासदार कोण हवा आणि या विभागामध्ये कोणाची हवा. आता इथं एक बाबा आहेत, आपण बाबांना विचारूया. बाबा नमस्कार. खासदार कोण आहेत आपले? मला नाही सांगता. खासदार कोण आहे? खासदार कोण आहे? नाही सांगता येणार नाही. हे दोघांनाही माहित नाही खासदार कोण आहे. आपण अजून इतर लोकांना विचारूया. शेवटी सगळ्यांनाच माहिती असं नाही. आपल्यासोबत एक दादा आहेत. दादा नमस्कार. कुठलं गाव? गाव येच. काय लोकसभेची कोणाची हवा, खासदार कोण हवा, कोल्हे, आढळराव की बांदल? आढळराव पाहिजेत. आढळरावांच्या नावाला पसंती मिळते. काय तुम्ही सांगाल, कोण खासदार पाहिजे? आढळराव पाहिजे. तर आपण मावशींना विचारूया. मावशी, खासदार कोण पाहिजे? आढळराव द्या, पण आमची पाण्याची सोय करा. आढळराव येऊन द्या, पण पाण्याची सोय होऊन द्या. पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. मग आम्ही दुष्काळी पट्टे ते पाबळगावचे आहे आम्ही. पाणी मिळालं पाहिजे. हा, पाणी मिळायला पाहिजे. आजी तुमचा निरोप नक्की सांगू. आमच्या शेतीला पण पाणी नाही, प्यायला पण पाणी नाही. मग आता पाणी कुठून आणता? पाणी येतं कधी मध्ये नळाचं, नाही तर मग आणायचं रानातून गाड्या. लोकसभा निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांनो, मावशींचं म्हणणं ऐका. जर तुम्हाला मतं पाहिजे असतील तर पाण्याचा प्रश्न सोडवा. मावशी निरोप सांगतो. अति दुष्काळी आहे का नाही दादा? आपण काय तुमची काय मागणी? पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. इथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे असं सांगितलं जातंय. आता बघूया आपण इतरही लोकांना काय वाटतंय, इतरांची काय काय मतं आहेत. शेवटी प्रत्येक जण आपल्या सोबत युवक आहे. भाऊ नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. आता पुन्हा खासदार कोण पाहिजे, आढळराव, कोल्हे की बांदल? आढळराव पाहिजे. आपल्यासोबत एक दादा आहेत. दादा नमस्कार. कुठलं गाव? दामारे. खासदार कोण पाहिजे, कोल्हे, आढळराव की बांदल? कोल्हे पाहिजे, हरकत नाही. कोल्हे कसं आहे, जरा शेतकऱ्याच्या बाजूने जरा विचार करणारे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतायत. संसदेत प्रश्न मांडतात. आणि दादा चांगले होते बरं का, पण ते पक्ष बदलाय नको होता त्यांनी.
त्यांनी पक्ष का बदलला माहितीये का? पक्ष बदलला आता मग महायुती पण खरा विकास करायचा असला तरी जनतेच्याच बाजूने राहायला पाहिजे होतं ना. जनता कोणाच्या बाजूने? जनता आता कोल्हेच्या बाजूने. कोल्हे साहेबांच्या हरकत नाही, कोल्हे साहेबांच्याही नावाने हे मिळते. बाबा नमस्कार. तर रुमाल सोडा. लोकसभेच्या निवडणुका आहेत, आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? कुठले? शिरूरचे आता सध्या अमोल कोल्हे. पुन्हा खासदार कोण पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? आता कसं आहे निवडणुका म्हटलं ना का खरा प्रश्न येतो तो म्हणजे लोकांच्या ज्या काही समस्या आहे ना, जो कोण सोडू शकतो ना तो खरा म्हणजे कोण सोडू शकेल? आता येणारे आमदारच सोडू शकणार. खासदार जनतेची काय भावना आहे त्याच्यावर अवलंबून. विद्यमान खासदारांनी इथे काही लक्ष दिलं का? प्रश्न सोडवले का? तशी आता म्हणता येत नाही सोडवले, पण काही अंशी सोडवलेत, काही अंशी चालू आहेत काम. कोण खासदार पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? आता शक्यतो कोल्ह्यांची हवा आहे. दादांनी त्यांचं म्हणणं सांगितलेलं आहे. आपल्यासोबत इतर काही माणसं असणार आहेत, आपण त्यांना पण विचारूया. शेवटी प्रत्येक जण आपापलं मत वेगवेगळं सांगत असतो. आपण प्रत्येक जण जे मत मांडतोय त्याच्याप्रमाणे सगळं होईल असं नाही. आपल्यासोबत एक शेतकरी बाबा आहेत. बाबा, लोकसभेच्या निवडणुका आहेत, आपल्या विभागाचे खासदार कोण? आमच्या विभागाचे खासदार पहिले आढळराव होते, आता कोल्हे झाले आता. हा मग आता खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? अहो आम्हाला कोल्हेच पाहिजे. कोल्हे पाहिजे. हुशार आहे तू. हुशार आहे म्हणून तू पाहिजे. ताई काय सांगाल, खासदार कोण पाहिजे? हा तुम्हाला काय म्हणले? कोल्हेच पाहिजे. सगळ्यांना कोल्हे, कारण तो हुशार आहे. आणि मोदी बी म्हणतो की याची लोक पाहिजेत मायापाशी, म्हणून कोल्हे पाहिजे. पण मोदींच्या पक्षाचे कोल्हे नाहीत तरी पण हा हुशार आहे म्हणून सगळ्या जगाला तो पाहिजे, आपल्या भारताला. आपण पाहतोय बाबांचं म्हणणं सगळ्या जगाला कोल्हे पाहिजेत. कोल्ह्यांच्या नावाला लोकप्रियता आहे. आपण जरा ताईंशी बोलूया. ताई नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणूक आहेत, खासदार कोण पाहिजे? अच्छा, ताई काय सांगत नाही, आपण दुसऱ्या ताईंना विचारूया. ताई नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत, खासदार कोण पाहिजे? ताई बोलत नाही. आपल्यासोबत एक दुसरे दादा आहेत. दादा नमस्कार. अच्छा, आलो ते गेले निघून. चला हरकत नाही, कदाचित त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं नसेल. आपण ह्या बाबाला विचारूया, कांदा कापणाऱ्या. लोकसभेच्या निवडणुका आहेत, आपल्या विभागाचे खासदार कोण? आपल्या खासदार आपले अमोल कोल्हे. आता पुन्हा कोण खासदार पाहिजे? कोल्हे, आढळराव की बांदल? आता कोल्हे. अच्छा, पुन्हा कोल्हेच पाहिजे. कोल्हेशिवाय पर्याय नाही ना. काय म्हणाले? कोल्हेशिवाय पर्याय नाही. अच्छा, कोल्ह्यांशिवाय पर्याय नाही असं दादांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत एक दुसरे गृहस्थ आहेत. बाबा, खासदार कोण पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. काय तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हेच खासदार पाहिजे, कारण आढळराव पाटलांनी 5 वर्षात एकदाही फिरले नाही. 15 वर्ष खासदार होते, काहीच नाही केलं त्यांनी. काम सांगा ना त्यांनी. कोल्हे साहेबांनी काय काय केलं? कोल्हे साहेब ते ऍक्टर आहेत, ते त्यांना बाहेरचे काम आहे. त्यांनी भरपूर घाट वगैरे दिलेले आहेत आमच्यासाठी सुद्धा. घाट दिले. इथली लोक म्हणतात प्यायला पाणी नाही. पुढं दुष्काळच येतं. 26 गावं तिकडे जोडले, त्याच्यामुळे दुष्काळ पडलाय आम्हाला. ती गावं परत शिरूरमध्ये टाका, आम्हाला प्यायला पाणी नक्कीच मिळेल. आता हे सगळं करायचं कोणी? खासदार अमोल कोल्हे करतील आता ह्या 5 वर्षामध्ये. मागच्या 5 वर्षात नाही जमलं, होणार आहे ते पण होईल काम. अच्छा, होईल. कोल्हे साहेब खासदार पाहिजे. धन्यवाद. आता खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोण खासदार पाहिजे? आढळराव पाहिजे. आढळरावांच्या नावाला देखील पसंती मिळते. आता इथं थोडीशी गर्दी पाहायला मिळते. आपण जरा तिथं चौकशी करूया, कोण खासदार पाहिजे, मतदारसंघाचे प्रश्न कोण सोडवणार आहे. आपल्यासोबत एक बाबा आहेत. बाबा नमस्कार. कुठलं गाव? कन्नड सर. लोकसभेच्या निवडणुका लागल्यात माहितीये का? हो. कोण आहे आपले खासदार? आता काय एवढं आपल्याला मला नाही. आणि अमोल कोल्हे खासदार आहेत. आता कोल्हे, आढळराव आणि बांदल असं तिरंगी सामना होणार आहे. खासदार कोण पाहिजे? वरलेच्या हातात आहे तेव्हा माझ्या. वरलेच्या हातात आहे. बघू, आपण इतर लोकांना विचारायचा प्रयत्न करू. आता या दादांशी आपण गप्पा मारू. दादा नमस्कार. काय करू? खासदार कोण पाहिजे? आढळराव, कोल्हे की बांदल? खासदार कोण पाहिजे? खासदार आपला कोल्हे. कोल्हे पाहिजे. दादा खासदार कोण पाहिजे? मला नका विचारू. मला नाही, बाबा म्हणतो मला विचारू नका. खासदार कोण पाहिजे? नाही माहिती. मावशी पण बोलायला घाबरतात. काही लोक उत्स्फूर्तपणे आपली मतं मांडतात, मात्र काही लोक बोलताना विचार करतात. आपण जरा या मावशींना विचारू. मावशी नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका पुढे आहेत, खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे?
कोल्हे कोल्हे ताई कोण खासदार पाहिजे? कोल्हे कोल्हे साहेब खासदार पाहिजे. कोल्हेंच्या नावाला पसंती जास्त मिळते. आपण पाहतोय की कोल्हे यांनी काय कामं केली माहित नाही, परंतु ऍक्टर आहेत असं लोकांचं एक इच्छा आहे की पुन्हा खासदार पाहिजे. ताई खासदार कोण पाहिजे? कोण पाहिजे? उशीर झाला. अच्छा उशीर झालाय. आपण दादांना विचारा कोण खासदार पाहिजे? खासदार विद्यमान खासदार कोण आहेत? सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. यांना खासदार कोण माहित नाही. आता आपल्यासोबत या मावशी आहेत. मावशी खासदार कोण आहे आपले? यांना पण सांगता यायचं नाही. आता आपण बाबांना, बाबा बोलतील का नाही माहित नाही. बाबा नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? काय माहित नाही. तुम्हाला माहित असणार नाही. आपण जरा ताईंना विचारूया. ताई आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? आता अमोल कोल्हे. पुन्हा खासदार कोण पाहिजे? ते नाही सांगू शकत. ते नाही सांगू शकत. कोण खासदार पाहिजे? आता आम्हाला नाही सांगा, आम्ही इथले नाही. सांगता येणार नाही. आपण पाहतोय या पाबळच्या बाजारामध्ये प्रत्येक जण वेगवेगळी मतं मांडतात. या बाबांनी आपल्या स्वतःहून बोलून घेतलेलं आहे. बाबा खासदार कोण पाहिजे? खासदार का वळसे पाटील. वळसे पाटील. आता वळसे पाटलांनी आढळरावांना उमेदवारी दिली. आढळराव, कोल्हे आणि बांदल असे 3 उमेदवार आहे. पैकी कोण पाहिजे? आपलं काय म्हणते याला आढळराव. आढळराव पाहिजे. आढळरावच का बरं? आता चांगले कार्यकर्ते आहेत ते. चांगलं कार्य करतात. कोण खासदार पाहिजे? दादा कामाचा दादा. कामाचा दादा. कोण दादा? आढळराव दादा. आढळराव दादा. आढळरावांच्या नावाला पसंती मिळते. अनेक जण आपण वेगवेगळी मतं व्यक्त करत असतात. आपण जरा या दादांना विचारूया. दादा आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? आढळराव. आढळराव माझी खासदार आहेत. आता खासदार कोण निवडून आलं पाहिजे? कोल्हे की आढळराव? आढळराव आले पाहिजे. आढळराव आले पाहिजे. काय त्याचं कारण? कारण तो कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस. हा. आणि कोल्हे? अहो ते 5 वर्षात गेले तर आलंच नाही 5 वर्षात परत इथे. तुझ्या इकडे आलंच नाही. कोल्ह्यांवर एवढी नाराजी? आलेच नाही ना परत 5 वर्षाचे प्रचाराला आले ना ह्याच वर्षी परत प्रचाराला चालू. इथली बरीच लोक असं म्हणतायत की पुन्हा कोल्हेच पाहिजेत. नाही ना पण आम्हाला आढळराव पाहिजे. आढळराव पाहिजे. आढळरावांच्या नावाला पसंती मिळते. आपल्यासोबत ताई आहेत. ताई खासदार कोण पाहिजे? आढळराव पाटील. आढळराव पाटील. तुमचं गाव कुठलं? हेच पाबळ. पाबळचं गाव आहे. आपण जरा बाबांशी गप्पा मारूया. बाबा नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. खासदार कोण पाहिजे? आढळराव पाहिजे. आढळराव पाहिजे. का बरं आढळराव पाहिजे? आढळराव जरा काम करतात ना, चांगलं काम करतात. आढळराव चांगलं काम करतात. आढळरावांच्या नावाला देखील लोकांची पसंती मिळते. सुरुवातीला कोल्ह्यांच्या नावाची लोक नाव घेत होते, पण नंतर नंतर आढळरावांच्या नावाची चर्चा व्हायला लागली. शेवटी मतदारांनी कोणाला निवडून द्यायचं? का बरं कोल्हे नको? कोल्ह्याचं कामकाज जवळजवळ शून्य. काय जवळजवळ म्हणजे? सगळंच कामकाज शून्यच दिसते. त्यात काय करायला पाहिजे? मतदारसंघात दिसलाच नाही 5 वर्षातून. दिसले नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडले नुसते. सरकार विरोधी आहे ना. असू द्या ना, पण बोलवच्चनच दिसतोय. बोलवच्चन दिसतोय. बोलवच्चन मग चांगलं बोलतोय ही अभिमानाची बाब आहे. बोलायला काय पैसे लागतात का? मी पण काही बोलू शकतो ना. असे म्हणजे बोलून प्रश्न सुटत नाही. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला शुभेच्छा. शेवटी प्रत्येक जण आपलं मत मांडतोय. खासदार कोण पाहिजे? आढळराव पाटील. आढळराव पाटील पाहिजे. आढळराव पाटलांच्या पायाचा तो शुभ शकुन आहे आणि येणारा काळ हा आढळराव पाटलांच्या माध्यमातून आढळराव पाटील हे भविष्यात मंत्री होणार यात कुठलीही शंका नाही. आणि शिरूर मतदारसंघ, आंबेगाव मतदारसंघ हा 1 नंबरचा तालुका होणार. हरकत नाही. आढळरावांना मंत्रिपदासाठी शुभेच्छा. आपण इतरांना काय वाटतंय त्यांची मतं आपण जाणून घेऊया. मावशी खासदार कोण पाहिजे? आढळराव. का बरं आढळराव? आमचं पहिलं 20 वर्षापासून आमचे जास्त घरातले संबंध असल्यामुळे आम्हाला आढळरावच पाहिजे शिरूर तालुक्याला. शिरूर तालुक्याला आढळराव पाहिजे. आढळरावांच्या नावाला देखील पसंती मिळते. आपल्यासोबत एक ताई आहेत. ताई लोकसभेच्या निवडणुका आहेत. खासदार कोण पाहिजे? खासदार कोण आहेत? खासदार कोण आहेत? नाही मला माहित नाही. ताईंना खासदार कोण आहे माहित नाही. आपण जरा दादांना विचारूया. दादा नमस्कार. आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? खासदार आहे अमोल कोल्हे. मग आता पुन्हा अमोल कोल्हे पाहिजे का आढळराव? आता योकोय नाही जरांगे. जरांगे पाटील. दादा नमस्कार. आता लोकसभेच्या निवडणुका पुढे आहेत. खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. बरं का कोल्हेच का? पवारांच्या पक्षात आहेत. अच्छा पवार साहेबांच्या पक्षात. म्हणजे पवारांची पुण्य आहे कामाला. हो हो हो. हरकत नाही. नाही आणि कामही त्यांनी केलेली आहेत भरपूर.
तसं काही नाही. काय इकडे लोक म्हणतात प्यायला पाणी नाही. नाही नाही, प्यायला पाणी तर कोणीच आणलं नाही आम्हाला, ते येणारही नाही. इच्छाशक्ती, राजनीतिक इच्छाशक्ती पाहिजे तेव्हा. खासदार कोण पाहिजे? खासदार अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. काय खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हे. खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. ताई खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. खासदार कोण पाहिजे? ताईला माहित नाही. काय तुला मतदान नाही? आपण जरा बाकीच्यांना पण विचारूया, कोणाचं काय, प्रत्येकाचं मत वेगळं असतं. ताई खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे पाहिजे. मावशी खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे पाहिजेत. कोल्ह्यांच्या नावाला पसंती मिळते. बघूया आता इतरांना काय वाटतंय. आपण सगळ्यांची मतं जाणून घेऊया. खासदार कोण पाहिजे? कोल्हे की आढळराव? अच्छा, कोल्हे पाहिजे. कोल्ह्यांच्या नावाला काय मित्र काय? हा बोला. ऐका ना 2 मिनिटं. नाही चालू आहे. तुम्ही सर्वे चाललाय ना? बातमी चालू आहे. बातमी. अमोल कोल्हे आहे ना, माणूस चांगला आहे म्हणून आम्हाला पाहिजे. अमोल कोल्हे पाहिजे. मगाशी काय म्हणाले? आणि नाही तेच म्हणलं, अमोल कोल्हे बोलून गेलो पुढून. आणि शरद पवार साठी आम्ही पाठिंबा. पवार साहेबांमुळे अमोल कोल्हे. आम्हाला पवार साहेब पाहिजे. त्यांनी येडा उभा केला तरी आम्हाला मान्यता आहे. खासदार कोण पाहिजे? आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हे. कोल्ह्यांच्या नावाला पसंती. ठीक आहे, कुठले असू द्या, काय अडचण नाही. असू द्या कुठले पण ठीक आहे. त्यांना आपल्याला फक्त काय व्हॉइस. काय खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे आहेत. आता प्रत्येक जण आपापलं मत मांडतो. इतर लोकांना काय वाटतंय आपण पाहूया. शेवटी मतदार मत सांगत असताना तसंच घडेल असं नाही. आपल्या सोबत एक ताई आहेत. ताई, लोकसभेच्या निवडणुका पुढे आहेत, खासदार कोण पाहिजे? आपले खासदार कोण आहेत? माहित नाही. माहित नाही. अनेकांना खासदार कोण आहे माहित नाही. एक वास्तविक दुर्दैव आहे. आपल्या विभागाचे प्रतिनिधी कोण आहेत हे सगळ्यांना माहिती असायला हवं, परंतु माहित नसते. आता आपण मावशींची गप्पा मारू. मावशी, आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? आता मला काय काहीच माहित नाही. आता आजींशी जास्त बोलण्यात पण काय अर्थ नाही. आपण जरा ताईंशी बोलू. ताई, आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत? अमोल कोल्हे. आता पुन्हा आढळराव की कोल्हे? कोल्हे. कोल्हेंना पसंती आहे. भाऊ, कोण खासदार पाहिजे? आढळराव पाहिजे. आढळराव. का बरं आढळराव? चांगलं नेतृत्व आहे. चांगलं नेतृत्व आहे. कोल्हे काय आले नाही परत आमच्याकडे, त्यामुळे आम्हाला ते नको. अच्छा, कोल्हे आलेच नाही इकडे असं म्हणताय. काय खासदार कोण पाहिजे? अमोल कोल्हेच. अमोल कोल्हे. ताई, खासदार कोण पाहिजे? कोल्हेच पाहिजेत. काय कोल्हेच पाहिजे. आता लोक म्हणतात कोल्हे इकडे आलेच नाही. आले नाही येऊ द्या तरी पण अच्छा, कामं चांगली आहेत त्यांची. कामं चांगली. काय काय कामं केली? कामं खरं शेतकऱ्याचा प्रश्न मांडणारा माणूस आहे. आणि प्रश्न मांडले. गाड्याचे जे गाड्यात सुरू झालं ना, शेतकऱ्याचा खरा जिव्हाळ्याचा प्रश्न. अच्छा, त्याच्यात त्यांनी संसदेत चांगला पुढाकार घेतला. कोण खासदार पाहिजे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. कोल्हेंच्या नावानं पसंती आहे. आता बघूया आपण इतर ठिकाणी लोकांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊ. परंतु प्रथम दर्शनी या आजच्या पाबळच्या बाजारामध्ये काही लोकांनी आढळराव खासदार पाहिजे, तर काही लोकांनी आम्हाला अमोल कोल्हेच पुन्हा खासदार पाहिजे. या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रत्येक जण आपापली मतं मांडतोय. अर्थात मांडलेल्या मताप्रमाणेच मतदान होईल असं नाही, परंतु जी मंडळी लोकसभेला आता मतदानाची अपेक्षा करतात, या लोकांनी येथील पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये कशा पद्धतीनं मार्ग निघेल याबाबत विचार करायला हवा. जर प्रश्न मार्गी लागला नाही तर इथले मतदार त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पाबळ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.